तुळजापूरच्या पवित्र भूमीत आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आम्ही आलो आहोत। गर्दी असूनही आईच्या कृपेने मिळालेले हे दिव्य दर्शन आणि संपूर्ण यात्रेचा अनुभव पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, मी माधुरी स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती। तर आज आपण आलेलो होतो तुळजापूरला। आल्याबरोबर जाताना मंदिराकडे आता सर्वात आधी तर आपण भोप्याच्या घरी जातो, तिथे सर्व शिदा वगैरे घेऊन येत असतो, कारण गावाकडून येताना आपण हरभऱ्याची डाळ भाजी वगैरे सर्व काही आणत असतो, पीठ मीठ ते सगळं काही आणलं, भोप्याच्या घरी नेऊन ठेवलं। कारण आज आपल्याला करायची होती खणा नारळाची तर ओटी भरायचीच होती, त्यासोबत आपल्याला साडी चोळीची सुद्धा भोगी करायची होती। त्यामुळे ते सगळं त्यांना सांगितलं, तिथं पैसे वगैरे दिले आणि इथं मंदिरामध्ये आम्ही जायला निघालो। कारण आपण आधी जायचं असतं आणि पाठीमागून मग भोपी आपल्याला पूजेचं ताट आणि आपली ओटी वगैरे घेऊन येत असतात। तर तिथे सर्व ठरवलं आणि आम्ही पुढे निघालो। मंदिराकडे आल्यानंतर समजलं की बाहेर भरपूर गर्दी आहे आणि हे जे लाईन तुम्ही पाहताय ना खगोळाकडे जाण्याची लाईन आहे, तर दुसरीकडे ना गायमुखाकडे जाण्यासाठी सुद्धा लाईन लागलेली होती, कारण दोन्हीकडे भरपूर सारी गर्दी होती। आता तुळजापूरला आल्यानंतर तुमच्यासोबत कशा पद्धतीचा अनुभव आला ते कमेंट करून मला नक्की सांगा। तर इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकतात इथे गर्दी खूप होती, एवढी गर्दी असूनही आपलं खूप छान असं दर्शन झालं, त्यामुळे ना मन अगदी प्रसन्न झालेलं होतं। सुरुवातीला तर इथे हातपाय धुण्यासाठी इकडे आलेलो होतो। इथे आल्यानंतर पाहिलं तर भरपूर सारी गर्दी होती, कारण लहान मुलं मोठे माणसं सर्वच काही या पाण्यामध्ये आंघोळ हातपाय वगैरे धुवून घेत असतात। आणि ह्याला पाहून ना साईचं चालू होतं, मम्मी हे स्विमिंग पूल आहे आणि मला पण यामध्ये पोहायचं आहे। आता लहान मुलांना खरंच काही सांगता येत नाही, कुठे काही बोलतील याचं तर काही नियमच नसतं। तर इथे त्याला ना पोहण्यासाठी सोडलं, म्हणजेच आपल्या आंघोळ करायला सोडलं होतं खाली। तर आंघोळ वगैरे करून आला, सर्वांनी हातपाय वगैरे धुवून घेतले, कारण बरेच लोक इथे आंघोळ करतात तर काही लोक इथे हातपाय सुद्धा धुवून घेतात। अशी ही आपली जुनी परंपरा आहे की इथं जर आपण म्हणजे ते एक बांगडी वगैरे टाकलं, खरूज नाईटा आपण म्हणतो, ते टाकलं तर अंगावरती आपल्या डाग वगैरे काही येत नाहीत किंवा खरूज वगैरे येत नाही। तर ते सगळ्या गोष्टी करून झाल्या। इथे आल्यानंतर सिद्धिविनायक मंदिराचं आपलं जे छोटंसं गणपती आहे तर तिथे दर्शन सुद्धा घेतलं आणि गर्दी भरपूर होती, कारण कुठल्याही वारी जा तुळजापूरमध्ये गर्दी भरपूर असते। त्यामुळे शक्यतो मंगळवार आणि शुक्रवार सोडून आपल्याला जायला पाहिजे, कारण जर या दिवशी गेलं तर गर्दी भरपूर असते। त्यामुळे शक्यतो इतर वारी गेलं तर थोडंसं प्रमाण त्याचं कमी राहतं, कारण देवीचा वार म्हटलं की भरपूर सगळी गर्दी आपल्याला पाहायला भेटते। हळूहळू या सगळ्या पायऱ्या उतरलो, खाली आल्यानंतर पाहिलं गर्दी भरपूर होती आणि मुलांना पण खूप कंटाळा आलेला होता, त्यामुळे VIP पासने दर्शन घ्यायचं ठरवलं। तर इथे उजवीकडे तुम्ही पाहू शकता चिंतामणी म्हणजेच आपली सुखनावती जे आपण म्हणतो, हात ठेवला की जर आपली मनातील इच्छा तिथे व्यक्त केली तर उजव्या साईडला जर तो दगड फिरला तर आपली इच्छा पूर्ण होते आणि डाव्या साईडला जर फिरला तर इच्छा पूर्ण होत नाही। ते पाहण्यासाठी भरपूर सगळी गर्दी होती आणि हे जो ब्रिज सारखं तुम्हाला दिसतंय तर VIP पास काढलेल्या लोकांसाठी वरून जाण्याची सोय आहे। आता जिथपर्यंत मोबाईल जाईल तिथपर्यंत मी नेण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण आतमध्ये मंदिरामध्ये मोबाईल काय अलाउड नव्हता। फायनली दर्शन वगैरे घेतले, छान अशी ओटी वगैरे भरून घेतली आणि हे जे आहेत आपले पुजारी जे आपल्या गावाला ठरवून दिलेले असतात, जे भोपी म्हणतो आपण, तर त्यांनी इथे ना सर्वांना हळदी कुंकवाचा शिक्का वगैरे मारून घेतला, आरती करून घेतली, कारण मंदिराच्या बाहेर जे देवीचा फोटो आहे तिथं थांबून आपल्याला तिचं आरती वगैरे करून घेत असतो, तिथेच त्यांनी ओटी सुद्धा भरून घेतली। आणि हे जे तुम्ही पाहताय साड्या, ह्या देवीला घातलेल्या साड्या असतात, तर त्या विकण्यासाठी मांडलेल्या आहेत। इथं देवीचं जागर म्हणून पूजेचा गोंधळ घातला जातो, म्हणजे इथं गोंधळ पूजा असं केली जाते। तर हे सगळं करून घेतलं आणि इथं बाहेरच आपल्या परड्या सुद्धा मांडलेल्या जातात, तर तिथं पिठामिठाच्या परड्या भरून घ्यायच्या असतात, तर तिथे आम्ही परड्या भरून घेतल्या। पिठामिठ गावाकडून आपण येताना घेऊन येत असतो, त्यासोबत या पीठमिठाच्या सगळ्या परड्या भरून घेतल्या। देवाचा दिवा सुद्धा लावला आणि थोड्या वेळ बसून फोटो वगैरे काढून घेतले। आता बाहेर आल्यानंतर हे सगळे दुकानं आपण पाहतो। आता इकडे गेल्यानंतर थोडा प्रसाद वगैरे घेण्यासाठी आम्ही थांबलो, तिथे थोडी थोडी खरेदी केली आणि बाहेर निघालो। पुढे गेल्यानंतर आता मुलांना काही ना काही घ्यायचंच असतं, सगळीकडे याचे एकसारखेच रेट असतात आणि आपल्याला काही तिथे गेल्यानंतर पटकन समजत नाही काय घ्यावं आणि काय नाही, कारण मुलं तर नवीन नवीन वेगवेगळ्या गोष्टी काही काही मागत राहतात। आता साईचं पण चालू होतं मला रिमोट कंट्रोल कार घ्यायची, खरं तर त्याने कार घेतली पण ती कार काही चाललीच नाही, गाडी घरी यायच्या आधीच बंद पडली। तर इथे खाली आल्यानंतर परत बांगड्या घेतल्या, कारण सगळ्या गोंधळामध्ये ना बांगड्या मात्र विसरून गेलेल्या होत्या आणि म्हटलं चला आता इथे तरी बांगड्या घ्याव्या, कारण लास्टला इथे बांगड्या दिसल्या, तर या बांगड्या घेतल्या। बाकी सगळी तयारी करून झाली आणि आता आम्हाला पुढे जायचं होतं।
तर हे छान असं आपल्या देवीचं दर्शन घेतलं, कारण आपण इतक्या लांबून देवीच्या दर्शनासाठी येत असतो, त्यामुळे ना दर्शन छान झालं याचा आनंद खूप आपल्या मनावरती राहतो किंवा चेहऱ्यावरती राहतो. आणि याच आपल्या मनोभावे सद्धेने आपण घरी निघालेला असतो किंवा आपल्या पुढच्या वाटचालीला लागलेला असतो. देवीकडे छान आशीर्वाद सुद्धा मागितले, थोडेसे फोटोशूट वगैरे करून घेतले आणि घरी परतीच्या प्रवासाला लागलो. आपला हा देवीचा छोटासा ब्लॉग कसा वाटला, आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.